महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये कागदपत्रांचं व्यवस्थापन करणं म्हणजे खरंच एक मोठं आव्हान आहे. पण या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोपं करता येऊ शकतं. चला तर मग शाळेतले दफ्तर जपण्याची ही संपूर्ण पद्धत आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय का की एका शाळेला दरवर्षी किती कागदपत्र सांभाळावी लागतात? प्रवेश अर्ज, हजेरी पत्रकं, निकाल, सरकारी परिपत्रकं. अरे बापरे, ही यादी कधी न संपणारी आहे. आणि हे सगळं व्यवस्थित सांभाळणं म्हणजे एक प्रचंड मोठं काम आहे, नाही का? तर मग या विषयात आपण जरा खोलवर जाऊया. शाळेच्या दफ्तराला ना आपण तिच्या आठवणींसारखं किंवा तिच्या स्मृतींसारखं समजू शकतो. बघा, जशी आपली स्मृती आपल्याला आपली ओळख आणि अनुभव लक्षात ठेवायला मदत करते ना, अगदी तसंच शाळेचं दफ्तर तिची ओळख, तिचा इतिहास आणि तिची प्रगती जपून ठेवतं. चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रकारापासून. वर्गातली कागदपत्र. ही आहे शाळेची दीर्घकालीन स्मृती. सोप्या भाषेत सांगायचं तर हा शाळेचा पाया आहे. हे असं दफ्तर आहे जे शाळेचं अस्तित्व आणि ओळख सिद्ध करतं. ह्या वर्गातली कागदपत्र कायम ठेवली जातात. याचा सरळ सरळ अर्थ आहे की ती कधीही म्हणजे कधीच नष्ट केली जात नाहीत. ती शाळेच्या इतिहासाचा आणि तिच्या कायदेशीर अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग असतात. यातली सर्वात महत्त्वाची कागदपत्र म्हणजे जनरल रजिस्टर आणि मालमत्ता फाईल. जनरल रजिस्टर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवासाचा एक कायमस्वरूपी पुरावा असतो, तर मालमत्ता फाईल शाळेच्या भौतिक अस्तित्वाची कायदेशीर नोंद ठेवते. हे दोन्ही खरं तर शाळेच्या ओळखीचे आधारस्तंभच आहेत. ओके, आता वळूया वर्गातल्या कागदपत्रांकडे. याला आपण शाळेची मध्यमकालीन स्मृती म्हणू शकतो, जी विद्यार्थी आणि संस्थेच्या प्रगतीचा माग ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या वर्गातली कागदपत्र तब्बल 10 वर्षांसाठी जतन केली जातात. हा काळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कारकिर्दीचा आणि शाळेच्या योजनांचा मागोवा घेण्यासाठी अगदी पुरेसा असतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी हजेरी पत्रक हे विद्यार्थ्याच्या उपस्थितीचा पुरावा आहे, तर शाळा व्यवस्थापन समितीची फाईल शाळेच्या कामकाजातले महत्त्वाचे निर्णय आणि धोरणं दाखवते. यातून शाळेच्या संपूर्ण दशकातल्या कामाचा आढावा सहज मिळतो. आता आपण वळूया वर्गाकडे. ही कागदपत्र शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा आणि शैक्षणिक चक्राचा एक महत्त्वाचा भाग असतात. ही शाळेची एक प्रकारची अल्पकालीन स्मृती आहे, जी प्रशासकीय कामांसाठी खूप महत्त्वाची ठरते. या कागदपत्रांना 5 वर्षांसाठी सांभाळून ठेवलं जातं. याचं कारण असं की ती शाळेच्या नियमित कामांशी थेट संबंधित असतात. यामध्ये काय येतं तर आवकजावक, पत्रव्यवहार, विद्यार्थ्यांचे निकाल आणि त्यांच्या आरोग्य तपासणीच्या नोंदी. या कागदपत्रांमधून शाळेचं प्रशासन, विद्यार्थ्यांचं कल्याण आणि समाजाशी असलेले संबंध स्पष्ट होतात. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि संख्येने सर्वात मोठ्या वर्गाकडे, तो म्हणजे वर्ग. याला आपण शाळेची वर्किंग मेमरी किंवा तात्पुरती स्मृती म्हणू शकतो, जी रोजच्या कामांसाठी अगदी आवश्यक असते. या वर्गातली बहुतेक कागदपत्र फक्त एका वर्षासाठी ठेवली जातात. यांची संख्या खूप जास्त असते, पण त्यांचं महत्त्व हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. इथे खूप इंटरेस्टिंग फरक आहे. शिक्षक सूचना वही ही एकतर्फी संवाद दाखवते, जिथे फक्त सूचना दिल्या जातात. तर दुसरीकडे शिक्षक पालक सभेचं इतिवृत्त हे दुतर्फा संवाद आणि घेतलेल्या निर्णयांची नोंद असतं. दोन्हीही रोजच्या कामासाठी महत्त्वाचे आहेत, पण त्यांचा उद्देश मात्र वेगळा आहे. पण थांबा, इथे एक महत्त्वाचा अपवाद आहे. वार्षिक दफ्तरांमध्ये उत्तरपत्रिकांना थोड्या जास्त काळासाठी म्हणजे 18 महिन्यांसाठी जपून ठेवावं लागतं. हे पुनर्मूल्यांकनाच्या शक्यतेसाठी आणि उत्तरदायित्वासाठी खूप आवश्यक आहे. हे बघा, हे आहे उत्तरपत्रिकेचं जीवनचक्र. शैक्षणिक वर्ष संपलं की त्या 18 महिने सांभाळल्या जातात आणि त्यानंतरच त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. पारदर्शकतेसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. तर या संपूर्ण वर्गीकरणाचा उद्देश काय आहे? यामागे एक स्पष्ट आणि सोपा तर्क आहे. ही प्रणाली शाळेच्या स्मृतीला व्यवस्थित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे होणारा गोंधळ टाळता येतो. हा आलेख पाहिल्यावर संपूर्ण प्रणालीचं सार लक्षात येतं. जसा कागदपत्रांचा जतन कालावधी कमी होतो, तशी त्यांची संख्या वाढत जाते. याउलट कायमस्वरूपी कागदपत्र संख्येने कमी असली तरी त्यांचं महत्त्व सर्वाधिक असतं. सिंपल
थोडक्यात सांगायचं झालं तर ही सुव्यवस्थित दफ्तर जतन प्रणाली फक्त कागद सांभाळण्यापुरती नाहीये. ती विद्यार्थ्यांच्या हक्कांचं संरक्षण करते, प्रशासनामध्ये पारदर्शकता आणते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेचा गौरवशाली इतिहास आणि वारसा जपते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्या शाळेची स्मृती म्हणजेच तिची दफ्तर व्यवस्थापन प्रणाली किती सुदृढ आणि कार्यक्षम आहे यावर विचार करणं हे प्रत्येक शाळेच्या प्रगतीसाठी खरंच खूप आवश्यक आहे.